नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. पेन्शन आणि पगार दोन्हीत होणार वाढ. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आगामी दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याचा थेट परिणाम सुमारे 55 लाख कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांवर होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. संपूर्ण वेतन सुधारणा प्रक्रियेत फिटमेंट फॅक्टर हा महत्त्वाचा घटक मानला जातो. यंदाच्या वेतन आयोगासाठी 3 ते 5 या दरम्यान फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे. मात्र आता फिटमेंट फॅक्टर सुमारे 2.64 इतका राहू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार फिटमेंट फॅक्टर 3 पर्यंत गेला तर 15,000 रुपयांचे मूळ वेतन थेट 45,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे एकूण पगारात 15 ते 25% वाढ शक्य आहे. मात्र अंतिम निर्णय आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या मंजुरीनंतरच निश्चित होणार आहे. कर्मचारी संघटना केवळ वेतनवाढच नव्हे तर सुधारित पेन्शन आणि निवृत्ती लाभांसाठीही आग्रही आहेत. सध्या आयोग देशातील विविध राज्यांमध्ये दौरे करून कर्मचारी संघटनांकडून सूचना आणि मागण्या गोळा करत आहे. त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे, ज्याकडे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.